शेतकऱ्यांना बागायतदार म्हणा नाही तर जिरायतदार म्हणा, त्याने फरक काय पडतो? शेतकऱ्यांना बागायतदार म्हणा नाही तर जिरायतदार म्हणा, त्याने फरक काय पडतो? जिरायताला पिकण्याचा शाप आणि बागायताला विकण्याचा शाप. निसर्गाचा आघात आणि शासनाचा घात आमच्या पाचीलाच पुजला आहे. साहेब हडकुळ शरीर नीट निरखून पहा. साहेब हडकुळ शरीर नीट निरखून पहा, त्याचा चेहरा माराने सुजला आहे. आमचं नाव शेतकरी, गाव कर्ज बाजारी, तालुका आत्महत्या आणि सुखाच्या जिल्ह्याचा कुठेच नाही आता पत्ता. नमस्कार, मी संस्कृती रुपाली किशोर घुगे. मी कृष्णा इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. प्रत्येक पावसाच्या थेंबासाठी शेतकरी हा आशा लावून बसलेला असतो, पण तोच पाऊस जेव्हा मर्यादा ओलांडतो तेव्हा तो आशेचा नव्हे तर विनाशाचा संदेश बनतो. शेत हिरव्या स्वप्नांनी नाही तर पाण्याने बुडतात आणि तिथेच जन्म घेतो ओला दुष्काळ. ओला दुष्काळ म्हणजे केवळ पिकांचे नुकसान नाही तर कर्जात बुडवलेली स्वप्न, उद्ध्वस्त झालेले भविष्य आणि थकलेली माणसं. यंदीच्या परतीच्या पावसाने थैमान घातला. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली गेली. महापुराचं संकट उभं राहिलं. नद्यांनी पातळी सोडली. गुरंढोरं, शेती, घरं सर्व बुडाली. कोड्या दुखाची खपली ओल्या दुखाने काढतो काय? कोड्या दुखाची खपली ओल्या दुखाने काढतो काय? देवा आधी पाण्या वाचून आता पाण्यात बुडूनच मारतोय काय? आसमानी संकटांशी सामना करताना इथल्या सुलतानी शासनाशीही शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं, हीच मोठी शोकांतिका आहे. दुष्काळ ओला असो की कोरडा, तो शेतकऱ्यांना मात्र मारतोच. पण या दोन्ही दुष्काळानंतर एक नवा दुष्काळ तयार होतो. तो असतो राजकीय दुष्काळ. आणि हा दुष्काळ या दोन्ही नैसर्गिक दुष्काळांपेक्षा जास्त खतरनाक आहे. दुष्काळ हा एकच शब्द शेतकऱ्यांचे जीव घेतो. दोन प्रकारचे दुष्काळ ज्याला निसर्ग कारणीभूत आहे, त्या दोन्ही तरीही या दोन प्रकारच्या दुष्काळाच्या मुळाशी मात्र माणूस हाच प्राणी आहे. या दोन्ही प्रकारच्या दुष्काळाने शेतकरी पिचून जातो. पुढच्या अनेक वर्षांचे आर्थिक गणित एका झटक्यात मोडले जाते. मग शेतकऱ्यांसमोर पर्याय उरत नाही आणि मृत्यू हाच एकमेव पर्याय म्हणून तो दोर गळायला लावून घेतो. आत्महत्या निश्चित चुकीचा पर्याय आहे. दुष्काळ, शेतकऱ्यांचे मरण या गोष्टींवर पर्याय म्हणून सरकारने पॅकेजेस नावाचे एक लॉलीपॉप तयार केलं. दुष्काळ येतो, शेतकरी मरतो आणि मग हा तिसऱ्या प्रकारचा राजकीय दुष्काळ उदयास होतो. दुष्काळ पडला, पूर आला, शेत वाहून गेली की अनेक पॅकेजेसची घोषणा केली जाते. यावेळी मग जिरपता सिद्धांत सुरू होतो. पैसा सर्वत्र विरखून टाकण्याऐवजी तो 1-2 जागीच टाकला की त्याचा लाभ घेणं सोपं जातं, असं राजकर्त्यांचे मत आहे. शेतकऱ्यांसाठी आलेला मदत निधी झिरपत खाली येतो. या अर्थाने इथे झिरपता सिद्धांत सुरू होतो. मदतीचा गवगवा केला जातो. चेक वितरणाचे फोटो व्हायरल केले जातात. या मदतीने शेतकऱ्यांच्या आयुष्यात विशेष काय फरक पडतो हे त्या शेतकऱ्यालाच माहिती. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. सिनेमातील निळू फुलेंच्या तोंडाचा संवाद अशाच डोळ्यांचा झापड उघडतो. तो बाप त्या नेत्याला म्हणतो की साहेब, मरायचे 1 लाख रुपये दिले, जगण्यासाठी 1000-2000 दिले असते तर बरं झालं असतं. हे चित्र भलेही काल्पनिक उभारलं गेलं असेल तरीही याची वास्तविकता आपल्या इर्द गिर्द फिरत असते. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं, त्यांच्या समस्यांचा राजकीय वापर करून राजकारण केलं जातं. राजकीय पुढारी या सगळ्या गोष्टींना माहीत असूनही मग फुकट पब्लिसिटीचा फंडा वापरत बेताल वक्तव्य झाडतात. लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आपल्याला साला म्हणायची याची हिंमत होतीच कशी? लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आपल्याला साला म्हणायला यांची हिंमत होतेच कशी? मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा दानवांना माणसात राहायची संधी भेटतेच कशी? सपक पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत देश माझा. सपक पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत देश माझा, आणि चटणी भाकरी खातो इथला शेतकरी राजा. अहो चहा नसतोच कपात आमच्या, अहो चहा नसतोच कपात आमच्या, कोरडा पाव येतो घामाने भिजून हाती.
अहो नसतोच कपात आमच्या, कोरडा पाव येतो भिजून घामाने भिजून हाती. मला विचारायचं फुगून फुगून कशी होते 56 इंच छाती. अहो 56 इंचच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. अहो 56 इंचच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. तर तो काय इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. अहो पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर. अहो पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर. यांना कुठे माहीत असतं तेवढ्यासाठी किती भेगा पडल्या माझ्या बापाच्या टाचेवर. यांना कुठे माहीत असतं तेवढ्यासाठी किती भेगा पडल्या माझ्या बापाच्या टाचेवर. एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होताना वाटतो वरून. एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होताना वाटतो वरून. पण एसीचा प्रवास फक्त श्रीमंतीसाठी होतो. पण एसीचा प्रवास फक्त श्रीमंतीसाठी होतो आणि गरिबी तिथेच मागे राहते जनरलचा डब्बा भरून. अहो कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा फौलादी छातीच्या मधल्या दमावर. अहो कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा फौलादी छाती मधल्या दमावर. अहो अहो पावसावर तर कोणी बी शेती करतं. पावसावर तर कोणी बी शेती करतं, पण माझा बाप शेती करतो अंगावरच्या घामावर.